ब्रेकिंग न्यूज हीच आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सत्तेच्या दिशेने गणित जाताना दिसतायत आणि सांगलीच्या खानापूरमध्ये मात्र दोन मित्रपक्षांमध्ये झालेल्या लढतीमध्ये शिवसेनेने भाजपचा धुव्वा उडवत आपली सत्ता तिथं स्थापन करण्याच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली आहे। खानापूर पंचायत समितीत शिवसेना उमेदवार विजयी झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांची सत्ता तिथं कदाचित येऊ शकते। भाजपला मात्र मोठा धक्का खानापूरमध्ये। निश्चितच विलास, पुढची ब्रेकिंग न्यूज समोर येते खेड रत्नागिरीमधून। काय नेमकी बातमी आहे? खेडमधून रामदास कदमांचे सख्खे भाऊ हे विजयी झाल्याची मोठी बातमी आपण बघतोय। दयाळ जिल्हा परिषद गटातून अरुण कदम हे विजयी झालेत। रामदास कदम यांचे सख्खे भाऊ अरुण कदम विजयी झालेत। भडगाव झेडपी गटातून सुनील तटकरेंचे मेवणे हे देखील विजयी झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। मोठी बातमी आपण खेडमधून बघतोय। खेडमधून रामदास कदमांचे सख्खे भाऊ हे विजयी झालेत। रामदास कदमांची प्रतिष्ठा ही खेडमध्ये पणाला लागलेली होती आणि आता आपण बघतोय की अरुण कदम हे विजयी झालेत। दयाळ जिल्हा परिषद गटातून ते विजयी झालेत। त्याचबरोबर दुसरी बातमी, भडगाव झेडपी गटातून सुनील तटकरेंचे मेवणे देखील विजयी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण काही दिवसांपूर्वीच पाहिलं होतं की रामदास कदमांनी गंभीर आरोप सुनील तटकरेंवर केलेले होते। त्या सगळ्यांमध्ये ही मोठी बातमी समोर येते। एकीकडे रामदास कदमांचे सख्खे भाऊ अरुण कदम विजयी झाले, दुसरीकडे आपण बघतोय भडगाव झेडपी गटातून सुनील तटकरेंचे मेवणे विजयी झाले। नेते आणि नेत्यांचे नातेवाईक नेमके कुठे विजयी कुठे पराभूत झालेत हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून वेळोवेळी बघतोय। मोठी बातमी खेडमधून आपण बघतोय, रामदास कदमांचा जलवा खेडमध्ये कायम असल्याचा दिसून येत आहे। दयाळ जिल्हा परिषद गटातून रामदास कदमांचे सख्खे भाऊ अरुण कदम हे विजयी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। तर ही मोठी बातमी आत्ताच्या घडीची आपण बघतोय। खेडमधून रामदास कदमांचे सख्खे भाऊ विजयी झालेत। खेडमध्ये आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मंत्री जयकुमार गोरेंच्या वहिनीचा पराभव झालाय। ही मोठी बातमी आपण बघतोय। जयकुमार गोरेंच्या वहिनी भारती गोरेंचा पराभव झाल्याचं चित्र समोर येत आहे। अटीतटीची ही लढत होती। त्याचबरोबर औंध जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या फडतरे या विजयी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मंत्री जयकुमार गोरेंच्या वहिनीचा पराभव झालेला आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतो। जयकुमार गोरेंच्या वहिनी भारती गोरेंचा पराभव झाल्याची माहिती सध्या समोर येते। नवे नवे अपडेट समोर येत आहेत। सुरुवातीला जे कल आले त्यानंतर आता हळूहळू निकाल स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। औंध जिल्हा परिषद गटातली सुद्धा बातमी समोर येते। हे सगळे अपडेट्स आपण बघतोय। दरम्यान मंत्री जयकुमार गोरेंच्या वहिनीचा पराभव झाल्याची बातमी सध्या समोर आलेली आहे। जयकुमार गोरेंना मोठा धक्का मानला जातो कारण जयकुमार गोरेंच्या वहिनी भारती गोरेंचा पराभव झालेला आहे। निश्चितच अमित, सांगलीमध्ये नेमकं काय घडतंय ते आपल्याला पाहायचं आहे। सांगलीमध्ये कुठल्या पक्षाला किती जागा मिळाल्यात, कुठला पक्ष आघाडीवर आहे ते आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। थेट कृष्णा नदीवरून ग्राफिक्स आपण बघतोय। भाजप 19 जागांवर सांगलीमध्ये आघाडीवर आहे आणि मोठा पक्ष बनलाय। दुसरा मोठा पक्ष शरदचंद्र राष्ट्रवादी पवार पक्ष 11 जागांवर आघाडीवर दिसून येतोय आपल्याला। त्यानंतर आपण बघतोय शिंदेची शिवसेना आणि काँग्रेस हे दोघांनाही सारख्याच जागा तिथे मिळाल्याचं चित्र आता दिसतंय। आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। दौंडच्या मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याची माहिती आता समोर येते। दौंडची बातमी आपण पाहिलेली होती। दौंडमध्ये राष्ट्रवादी ही आघाडीवर होती। राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते। उमेदवार सागर शेलार ते पलीकडे आहेत। त्यांनी आता मला सांगितलं की ते बाहेर आणून ठेवा, ते बाहेर आणून ठेवा। अर्धा तास नाही, आता काय सांगा सुरुवातीला व्हायला पाहिजे किंवा शेवट व्हायला पाहिजे। एक मशीनचा राऊंड दरवेळेस दौंडमध्ये हाच प्रॉब्लेम होतो आणि जेवायला सुट्टी हे थांबवलंय। कोण मॅनेज आहे नक्की? सरकार मधले प्रतिनिधी कोणाला मॅनेज आहेत म्हणून आमचं थांबवतो। कुणाच्या दबावामुळे होतोय हा? कुणाच्या दबावामुळे? ताई नेमकं काय प्रकार आहे? कुणाच्या दबावामुळे हा सगळा प्रकार होतो? काय माहिती? अन्नाच कोणाचं प्रेशर आहे? का आमची मशीन ठेवली मोजायची? का आमची मशीन ठेवली मोजायची? आप्पा नेमकं काय प्रकार आहे? आप्पा नेमकं काय प्रकार झालाय? थोडं थांबा। लाईव्ह आहे आप्पा। शेवटच्या राऊंडचे टेबलवरती मशीन ठेवलेली आहे। सर आता ठेवले ऐकून घेऊ फक्त तुम्ही.
शेवटच्या राऊंडचे मशीन टेबलवरती ठेवलेले आहेत. जोपर्यंत टपालीची मतमोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत शेवटचा राऊंड घेता येत नाही. टेक्निकली आयोगाचे निर्देश आहेत. लोकांच्या सोयीसाठी लावलेल्या फेरीन्याय तक्ता असं नाही सोयीचं नाही होत. एक मिनिट ऐका ना साहेब. आयोगाचे निर्देश दाखवतो तुम्हाला. हो हे बघा साहेब एक पोस्टल स्वतंत्र पोस्टल मत एक अगोदर मोजले जातात नाही ते शेवटी घेतात साहेब. पोस्टल मत सगळे पहिला गणनीय आपण चालू केले. गण संपले, त्यानंतर दुसरे गण संपले आणि त्यानंतर गटनीय. आता पहिले 3 गट संपलेले आहेत. शेवटचे 2 गट राहिलेले आहेत. पण त्याच्या वेळेस तुम्ही मध्ये पोस्टल कसे घेतो साहेब? शेवटचा मशीन काही संबंध नाही ना. पोस्टल पहिलं करा किंवा शेवट करा ना. असं नाही होतं साहेब. ऐकून घ्या, शेवटचा राऊंड ईव्हीएम पूर्ण होते ना. नाही टपालीचं झाल्याशिवाय साहेब तुम्ही घेत नाही. त्याची तरतूद आणून मी दाखवतो. टपालीचं सेपरेट टेबल ठेवलं पाहिजे ना साहेब. असं आप्पा नेमका आपला काय आरोप आहे आप्पा? नेमका आपला काय आरोप आहे? एक आहे एक तर पोस्टल मत अगोदर मोजली पाहिजेत किंवा शेवटी मोजली पाहिजे. त्यांनी आता मध्येच ती पोस्टल मतं मोजायला घेतलेली आहेत आणि मशीन बंद ठेवल्यात. म्हणजे ते हे मशीनच्या मोजणी बंद ठेवली आहे आणि पोस्टल मतं मध्येच घेतात मोजायला. पोस्टल मतामध्ये घोटाळा करतात. हा घोटाळा होतो. हो म्हणून ते अगोदर मशीन मोजून घ्या आणि नंतर पोस्टल मतं घ्या. एकच राऊंड राहिला म्हणतात अधिकारी. असे आता ते करतात म्हणजे त्यांना काय कोणाचा दबाव आहे का काय करत नाहीये. दबावामुळेच हे चाललंय. दबावामुळे ताई काय आक्षेप आहे आपला? काय नेमकं आपलं आमचं म्हणणं आहे टपाली मतदान मोजायचं तर एक तर सुरुवातीला मोजा नाही तर शेवट मोजा. एक राऊंड मशीनचा ठेवून टपाली मोजायला घेतला आणि लोकांना डिस्ट्रॅक्ट केलेला आहे आणि कन्फ्युजन निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा इथं दिसतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येत आहेत त्यानंतर ही भूमिका घेतलेली आहे. राज्यांनी कालपर्यंत वेगळे एक गट घेणार असं सांगितलं. कालपर्यंत सांगितलं सगळे गट एकत्र. त्यांची नियमावली नक्की काय होती, कशासाठी हे सगळं केलेलं आहे? विधानसभेला असंच केलं. विधानसभेला असंच केलं म्हणजे शेवटचे हे राहिले 3 फेर राहिल्या आणि पोस्टल मतं मध्येच घेतली. तुम्हाला सांगतो हे तुम्हाला सांगतो कुणाला लक्षात आलं आणि सगळ्यात मोठं वाटपेट केलं वाटलं. आणि जेवायला 1 तास ब्रेक घेतला होता जेवायला.